द्वारी देवाची द्वारी उभा क्षणा भरी तेने मुक्तिचारी साधिएल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हे वेगु करी असोनी संसारी जिव्हे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातृमुनींद्र समागत्य तिष्ठतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम दूसरे चरणात सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संतांचा यावर करी देवाची द्वारी उभा क्षण भरी देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिएल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग सर्वांच्या परिचयाचा हरिपाठातील प्रथम क्रमांकाचा ज्ञानोबारायांचा अभंग आहे.
या अभंगाच्या माध्यमातून माऊली आपल्याला सांगतायत की देवाच्या दारात जर क्षणभर उभं राहिलं तरी त्याला 4 मुक्तीची प्राप्ती होईल, पण त्यासाठी हरिम नाम घेतलं पाहिजे. आणि ते कुणी घ्यावं असं काही ठराविक नियम नाहीये. संसारात राहूनही प्रपंच साधता येतो, सांसारिकांनी ते घेता येतं, वेदशास्त्रांनी सुद्धा याला मान्यता दिलेली आहे. मग त्याने काय साधणार आहे, तर द्वारकेचा राणा म्हणजे भगवंताचा आपल्याला सहवास, त्याचं प्रेम आपल्याला मिळणार आहे. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. आता परिहार देणं वारकरी संप्रदायाप्रमाणे क्रमप्राप्त असतं. ज्ञानेश्वर माऊली प्रासादिक भजनी मंडळातर्फे आयोजित हा जो महिला खास स्पेशल कीर्तनाचा 6व्या वर्षाचा सप्ताह आहे, त्यातली दुसऱ्या दिवसाची सेवा आज मला आमचे गुरुबंधू म्हणता येईल, आमचे दादा म्हणता येईल, आम्ही ज्ञानोदादाच म्हणतो, हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज ठाकरे आणि आमचे दुसरे दादा मृदंगाचार्य जे बाळासाहेब डुमरे, तुमच्या सर्वांच्या परिचय, या दोन्ही दादांच्या माध्यमातून माझ्याकडे ही सेवा आलेली आहे. आणि आज खरंच मला म्हणजे इतका वेगळा आनंद वाटला. मला असं वाटलं नाही मी पहिल्यांदा या ठिकाणी आले. सगळी मंडळी इतकी प्रेमळ आहेत आणि हा सप्ताह खास महिलांचा आहे. तेव्हा मला असं वाटलं की आज खऱ्या अर्थाने या सप्ताहाच्या माध्यमातून हे जे मंडळ आहे हे मुक्ताईचा सन्मान करत आहे. कारण मुक्ताई जर नसती तर ज्ञानेश्वर माऊली विश्व माऊली म्हणून जन्मल्याच नसत्या. ज्ञानेश्वरी लिहिली गेली नसती, हरिपाठ नसता, चांगदेव 65 नसते आणि अमृतानुभव सुद्धा नसता. पण माऊलींना मोठं करण्यात मुक्ताईचा मोठा वाटा आहे. आणि या सप्ताहात महिलांचं कीर्तन ठेवून आपण त्या मुक्ताईचा सन्मान करत आहोत. त्याच्यामुळे सर्व मंडळांना, सगळ्या महिला माता भगिनींना, बाळगोपाळांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देऊन चिंतनाला सुरुवात करत. माझे सद्गुरू पांडुरंग परमेश्वर परमात्मा ज्ञानोबराय तुकोबाराय माझे सद्गुरू आणि ज्यांनी मला कीर्तनाचं मार्गदर्शन करत आले ते हरिभक्त परायण मधुकर महाराज शेटे आणि आपण सर्व श्रोते मंडळी जशी कृपा कराल, जशी प्रेरणा द्याल तशी ही सेवा करण्याचं, चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करते. विठ्ठल अभंग आहे हरिपाठातला आणि पहिल्याच क्रमांकाचा आहे. आणि हा अभंग माहीत नाही असा वारकरी नाही. अगदी वारकरी नसेल तरी हा अभंग सगळ्यांच्या कानावरून ऐकून ऐकून पाठ झालेला आहे ना, हरिपाठ आहे. म्हणजे हा अभंग ऐकला, कुठूनही दुरून ऐकला तरी इथे हरिपाठ असावं असं इतकं तरी अगदी नास्तिक माणसाला सुद्धा कळतं, इतका परिचयाचा हा अभंग आहे. पण होतं काय, अति परिचयात अवज्ञा होतं. आपल्याला म्हणायला गोड आहे, सोपा आहे, ऐकायला असं बरं वाटतो, बोलताना पण छान वाटतं, पण त्याच्यात काही अर्थ खरंच इतका दडला असेल का असा कधी आपण विचार करत नाही. आता माझ्या माता भगिनी गीत आहे, घरी गव्हाचा कट्टा आणता, तांदळाचा कट्टा आणता, बरोबर, पण त्याची पहिली गाठ सोडली गेली व्यवस्थित तर अख्खा धागा निघून येतो की नाही. आणि जर पहिलीच घाट सुटली नाही तर तुकडे तुकडे, शेवटी कैचीने ते कट्टा कापून मग धान्य मोकळं करावं लागतं. तसं हरिपाठाचा पहिला अभंग आपल्याला थोडासा जरी कळाला ना, अख्ख्या हरिपाठाची पुढे लिंक लागायला सुरुवात होते. म्हणून पहिला अभंग सुद्धा सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. विठ्ठल आता हरिपाठ का लिहिला, याच्या मागची भूमिका काय, का वाटलं बरं माऊलींना आपला हरिपाठ लिहावं. आता एखाद्या आईला कशी 4 मुलं असतील तर ती सगळ्यांना शिक्षक करते का, कारण तिला माहित असतं ना प्रत्येक मुलाची कॅपॅसिटी काय आहे, काय होऊ शकतो, कोणाची कुठं आवड आहे, कोणाची काय योग्यता आहे, त्याप्रमाणे त्याला ते शिक्षण देत असते आणि त्याच्या आयुष्याचं कल्याण करत असते. तसं ह्या विश्व माऊली आहेत ज्ञानोबाराय आणि यांना पण 4 अपत्य आहेत बरं. माऊली आहे म्हणून सगळं जग माऊली माऊली म्हणतंय ना त्यांना, पण माऊलीच्या भूमिकेतून माऊली विचार केल्याशिवाय राहील का आपल्या अपत्यांचा. मग त्या माऊलीला 4 मुलं म्हणजे पहिलं जे आहे ते ज्ञानी आहे, दुसरं आहे ते योगी आहे, तिसरं सिद्ध आहे आणि चौथं जे अपत्य आहे ते सर्वसाधारण म्हणजे तुम्ही आम्ही आहोत.
मग ज्ञानी लोकांसाठी काय केलं? ज्ञानी जे अपत्य आहे माऊलींचं, त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. दुसरं अपत्य योगी आहे, त्याच्यासाठी चांगदेव 65 लिहिलं. आणि सिद्ध आहे तिसरं अपत्य, त्याच्यासाठी अमृतानुभव लिहिला. पण मग माऊलीला काळजी वाटली का माझे हे सर्वसाधारण जे लेकरू आहे याचा उद्धार कसा होईल? ते ज्ञानी नाही, त्याच्या क्षमता नाही, ते तपश्चर्या करू शकत नाहीये, अल्पबुद्धी अल्पमती आहे आणि संसारात अडकलेला जीव आहे, मग याचा उद्धार कसा व्हावा? मग माऊलीने सगळ्यात सोपं साधन म्हणजे आपल्याला हरिपाठ लिहिलेला आहे. विठ्ठला विठ्ठला मग काय झालं की ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला हरिपाठ लिहिला. आणि माऊलींची अपेक्षा होती, आता हे मी तुमच्यासाठी अजिबात बोलणार नाही बरं का, कारण मी जेव्हा आले लवकरच आले, ट्रॅफिक असतं म्हणून. आणि इथं जेव्हा महिलांचा हरिपाठ पाहिला आणि मला खरंच इतका आनंद झाला, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर हरिपाठ म्हणताना जो आनंद होता तो खरंच वाखाणण्याजोगा होता. आणि विशेष हे होतं की त्याच्यात लहान मुलं मुली होत्या. दरवेळेस मी काय करते, कीर्तन झालं कुठे झालं की मला ना लहान मुलांवर जास्त फोकस करायला आवडतं, म्हणजे लहान मुलांसाठी माझी सेवा चालू असते नेहमी. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की समाजात लहानपणापासून मुलांना अध्यात्माचा संस्कार झाले पाहिजेत आणि त्याच्यानुसार मी प्रबोधन करत असते. पण इथं खरंच त्या प्रबोधनाची गरज नाही, कारण इतकी छोटी मुलं ती नाचत होती, बागडत होती, मुली होत्या. आणि लहान लहान मुलं ज्यांना हरिपाठात भाग घेता येत नाही, ती आजूबाजूने बघत होते. गरज आहे का हो यांना प्रबोधन करण्याची? इतकी भूमिका छान तयार झालेली, इतके चांगले संस्कार इथले पालक आपल्या मुलांवर करत आहेत. त्याच्यामुळे आता मी जे काही दृष्टांत देईल ते तुम्ही मनाला अजिबात लावून घेऊ नका की ताई आम्हाला उद्देशून बोलताय. मला अभंगावर चिंतन मांडायचे, तेवढ्या पुरतच घ्या. विठ्ठल आता माऊलींना काय अपेक्षित होतं की तुम्ही हरिपाठ म्हणाल, भजन म्हणाल, नामचिंतन कराल. तर ते नामचिंतन करताना आपण समजा हरिपाठाला गेलं, भजनाला गेलं की भजनाबद्दलच बोलू, भगवंताबद्दल बोलू, फक्त भजन करू. पण आपलं होतं कसं की आपलं भजन झालं, हरिपाठ झाला किंवा नामचिंतन काय झाली साधना, की तुझं कसं, माझं कसं, तुझी लेक काय करते, सून काय करते, नातवंड काय करतात, म्हणजे बाकीचं बरं घरातलं प्रपंच म्हणजे आपण घेऊन मंदिरात गेलो. हरिपाठ कशासाठी आहे? की तुमच्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी, प्रपंचातून थोडा वेळ काढून तुम्ही अध्यात्मात थोडंसं पुढं जावं, भगवंताचं प्रेम मिळवावं. पण त्याच्याऐवजी होतं काय, आपण प्रपंच घेऊन हरिपाठाला जातो किंवा आपण भजनाला जातो, आपण सत्संगाला जातो. तिथे महाराज पुढं काही बोलत असतील ना, मागे मागे अगदी मोठ्यातला मोठा कार्यक्रम असू द्या, कीर्तन नाही पर अगदी भागवत कथा असले ना, तरी मागे मोबाईल चालू असतात, गप्पा छप्पा सगळं चालू असतं. आणि मी पाहिलेलं आहे, कारण मी प्रेक्षकांमध्येच बसते, काही नेहमी इथं नसते माईक पुढे. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा गोपाळ पावे हरी. आता याचं दृष्टांत मी देते, हा तुम्हाला सांगते म्हणजे कळेल की आपण नेमकी अध्यात्मात कुठे कमी पडतो किंवा काय घडतंय आपल्याकडून. तर हे सांगण्यासाठीच तर हे सेवा आहेत. माऊलींचा उद्देशच तो आहे की आपली अध्यात्मात प्रगती व्हावी, आपण मोक्ष मिळवावं, आपण साधना करावी, परमार्थ जितका जास्त करता येईल चांगल्या पद्धतीने करावं. तर काय होतं की चार आहेत ना मित्र असतात. तर एक असतो आंधळा, एक असतो बहिरा, एक असतो पांगळा आणि एक असतो थोटा म्हणजे हात नसलेला. आणि समजायचं की ते इथून निघाले कुठं चेक नाक्याला जायला. तुम्हाला आपल्या इथलं सांगते, आपल्याला आपण ठाणेकर आहोत की नाही, मग आपल्या ठाण्यातलीच उदाहरणं घेऊ, आहे की नाही. मग तिथे निघाले चेक नाक्याला, त्यांना 3 हात नाक्याला जायचं. थोडस पुढं गेले आणि त्यांना एक मित्र अजून आला. तो मात्र धट्टा कट्टा आहे, त्याला हात पाय डोळे सगळं आहे, फक्त एक तो खूप गरीब आहे, दरिद्री आहे. आणि मग ते बोलले की चला आपण आज जाऊ 3 हात नाक्याला, मस्त तिकडं तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि तिकडं दर्शन करून जाऊ. गेले, निघाले. आणि तेवढ्यात जो आंधळा होता तो म्हणतो की थांबा,
नका जाऊ पुढे. तर दुसरा बहिरा म्हणतो की काय झालं? अरे तिकडे ना तिकडून चोर आहेत ना येत आहेत आणि चांगले घोड्यावर बसले, त्यांचा टापाचा आवाज अगदी मी पाहिलेत, मला दिसलेत की ते चोर येत आहेत, आपल्याकडेच येत आहेत. कोण बोललं? आंधळा. आंधळ्याने पाहिलं बरं का. आपला मुद्दा काय चाललाय? अनंत वाचाळ वरळती वरळ. मग दुसरा तो जो बहिरा होता तो काय म्हणतो? खरं आहे, मी सुद्धा टापांचा आवाज ऐकलेला आहे. कोण बोलतय? बहिरा. आपला मुद्दा काय आहे? अनंत वाचाळ वरळती वरळ. हा, मग आता त्या बहिऱ्याने पण ऐकलं टापांचा आवाज. मग जो दुसरा होता की नाही, जो पांगळा होता, तो काय म्हणतो? मग पळा ना, चोर येतात ना आपल्याकडे, मग आपण पळायला पाहिजे. मग ते चोर येणार, आपल्याकडून लुटणार वगैरे. आता आपल्याकडे येत आहे, त्याने पाहिलेलं आहे, एकाने टापांचा आवाज ऐकलेला आहे, मग पळा पळा. कोण बोलतय? पांगळा. आपला मुद्दा काय आहे? अनंत वाचाळ वरळती बरळ. मग जो ज्याला हात नाहीये तो काय म्हणतो? अरे कशाला पळायचं, चांगले चोरांबरोबर दोन दोन हात करूयात की आपण. कोण बोलतय? थोटा. ज्याला हात नाहीये तो. आता शक्य आहे का? बरं, तरी पण जो चौथा धट्टा कट्टा होता ना, तो काय म्हणतो? नाही नाही, पळालंच पाहिजे, इथं थांबून उपयोग नाही, आपण पळा लवकर. काय होईल की ते चोर जर आले ना, माझ्याकडचं सगळं लुटून नेते. कोण बोलतय? जो दरिद्री आहे, ज्याच्याकडे खायचे वांदे आहेत, तो बोलतो माझ्याकडचं सगळं लुटून नेणार. आपला मुद्दा काय? अनंत वाचाळ वरळती वरळ. बघा, जसा आंधळा पाहू शकत नाही, बहिरा ऐकू शकत नाही, पांगळा धावू शकत नाही, थोटा दोन हात करू शकत नाही, आणि दरिद्राकडे लुटायला काही नसतं, तरी त्यांची काय असते? अशी बडबड असते. विठाला विठाला. म्हणजे काय की आपण संसारातल्या नको त्या गोष्टी बोलत असतो, निरर्थक गोष्ट. आता त्यांचं निरर्थक होतं की नाही? काही अर्थ होता का? खरंच आंधळ्याला दिसणार होतं का? मग तसंच आपल्या जीवनामध्ये आपण परमार्थात आल्यानंतर सुद्धा अशी निरर्थक बडबड करत असतो की ज्याच्यातून काहीही साध्य होणार नसतं, पण आपली व्यर्थ बडबड चालू असते. आणि म्हणून माऊली काय म्हणताय? अनंत वाचाळ बरळती वळ. मग काय अपेक्षित आहे माऊलींना आपल्याकडून? अभंगाचं पहिलं चरण. देवाची द्वारी
आता अभंग देवाची आहे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तेचारी साधेल असा आहे. पण माऊलींचे प्रत्येक अभंगामध्ये अनुबंध चतुष्टय आहे. प्रत्येक अभंगामध्ये चतुष्टय म्हणजे काय, तर बराच वेळा आपण कसं असतं की नाही, ग्रंथ वाचत असतो, अभंग कुठलाही जरी अध्यात्मातला ग्रंथ असला तरी त्याच्यात हे अनुबंध चतुष्टय याचा आपला अभ्यास पाहिजेच आणि त्याप्रमाणे आपण अभ्यास केलाही पाहिजे. अनुबंध चतुष्टय म्हणजे काय की ह्या हरिपाठाचा अधिकारी कोण आहे किंवा ह्या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे. अधिकारी पहिलं अनुबंध चतुष्टयात 4 गोष्टी असतात. एक असतं अधिकारी, दुसरा असतो त्या अभंगाचा विषय, त्या ग्रंथाचा विषय, तिसरं जे असतं त्याचं प्रयोजन म्हणजे फल काय, म्हणजे त्यातून तुम्हाला काय प्राप्त होणार आहे, आणि चौथं की याचा सगळ्याचा संबंध काय. वेदांतामध्ये याला अनुबंध चतुष्टय म्हणतात. तर मग याच्यामध्ये ह्या अभंगामध्ये अनुबंध चतुष्टय कसं माऊलींनी केलेलं आहे, याचा अधिकारी कोण आहे. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. मग याचा विषय काय आहे ह्या अभंगाचा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, भगवंताचं नाम घ्या, हे या अभंगाचं काय आहे, विषय आहे. मग याचं प्रयोजन म्हणजे फल काय आहे, तर याचं फल आहे पुण्याची गणना कोण करे, की याची अपरिमित अशी गणना करू शकत नाही इतकं पुण्य प्राप्त होणार आहे. मग ह्या सगळ्याचा संबंध कुठे येतो, तर द्वारकेचा राणा पांडवा घरी, या सगळ्यातून तुम्हाला प्रत्यक्ष परमेश्वराचा सहवास मिळणार आहे. असा हा अनुबंध चतुष्टय या अभंगातून माऊलींनी आपल्याला मांडलेला आहे. मग देवाची द्वारी म्हटलेला आहे की देवळाची द्वारी म्हटलेला आहे, सांगा बरं. देवाची द्वारी आहे की नाही. बोला बोला, थोडंसं बोला. माझा काय तुमच्या इतका अभ्यास नाहीये. तुम्ही भरपूर इथं इतके कीर्तनकार, इतके प्रवचनकार, इतक्या छान माता भगिनी अभ्यासू हरिपाठ म्हणताना मी पाहिलंय. तुमच्या पुढं मला स्वतःला म्हणजे फारच लहान वाटायला लागले मी. पण बरं आहे, लहान व्हावं की नाही. लहानपण देगा देवा मुंगी साखर आहे. हा, तर मग त्याच्यात काय सांगितलंय माऊलींनी, देवाची द्वारी, देवळाचं द्वार नाही बरं का. आता मंदिरामध्ये पुजारी असतात, पिढ्यानपिढ्या असतात की ते, त्यांच्या पिढ्यानपिढ्या जातात की नाही, मग त्यांना चार्यमुक्ती प्राप्त होतात का, नाही होत. अनेक मंदिरांमध्ये, मठांमध्ये आपण तिथल्या धनावरून मर्डर झालेले ऐकलेले आहेत, पाहिलेले नाही, पेपरला वाचलेले आहेत. मग देवाच्या देवळात, तिथं देवाजवळ राहून सुद्धा त्यांच्याकडून असं का घडतं, कारण ते देवळाच्या द्वारात उभे आहेत, देवाची या द्वारी उभे नाही आहेत. देवाचं द्वार वेगळं आहे. सांगते पुढे तुम्हाला, विठाला विठा. जेव्हा आपण अभंग म्हणतो किंवा ज्ञानेश्वरी म्हणतो, अध्यात्मावरचे ग्रंथ वाचतो, तेव्हा तिथे ज्ञान येतं. संतांकडून जेव्हा ज्ञान लिहिलेलं असतं तेव्हा त्याला आत्मज्ञान अपेक्षित असतं.
संतांना आत्मज्ञान म्हणायचं असतं. मग देवाची आहे द्वारी, म्हणजे जर तुम्हाला ते चारही मुक्ती कधी मिळतात? जेव्हा आत्मज्ञान प्राप्त होतंय. आणि आत्मज्ञान प्राप्त करायचंय तर संतांना शरण गेलं पाहिजे. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल म्हणजे काय? जेथे ज्ञानाचा पुरवठा तेथे सेवा हा दारवंटा. माऊलींनी सांगितलं, तनु मनु जीवे असे लागावे. म्हणजे संतांना शरण, जिथं कुठे आहे ज्ञान, कुठं आहे? संतांकडे आहे. ते तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त करून देऊ शकतात. पुजाऱ्याला आत्मज्ञान प्राप्त होतंय का? नाही. मग जसं एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय तर आपल्याला काहीतरी मध्ये अडसर असतो की नाही? कुठली तरी परीक्षा द्यावी लागते की नाही? 10वीची परीक्षा दिल्याशिवाय कॉलेजला ऍडमिशन मिळत नाही. 7वीच्या मुलाला कॉलेजला मिळतं का ऍडमिशन? 17 नंबरचा फॉर्म भरून 10वीची परीक्षा तरी द्यावी लागते की नाही किमान? म्हणजे 10वीची परीक्षा हे काय झालं? द्वार झालं कॉलेजचं. कमान नाही, मंदिराची कमान नाही, ते आहे कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, ती कमान नाही. देवाचं द्वार वेगळं आहे आणि देवळाचं द्वार वेगळं आहे. ज्या वेळेला तुम्ही संतांना शरण जाता, गुरूंना शरण जाता आणि त्यांनी दिलेलं नाम, त्यांनी दिलेली साधना पूर्ण करता आणि संतांकडे शरण हे द्वारच आहे. ज्या क्षणाला तुमची साधनेची पूर्तता होते आणि त्यावेळेला गुरु कृपा करतात, तो क्षण देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. विठाला विठाला तो क्षण. मग तो क्षण काही संतांना जेव्हा सहज मिळून जातो, फारशी तपश्चर्या न करता, कारण त्यांनी जगाच्या उद्धारासाठी अवतार गाडी घेतले असते. संताची आसन छान झालं. संतांना शरण गेल्याशिवाय तो क्षणच प्राप्त होणार नाही आणि चारी मुक्ती मिळणार नाही. चांगदेव महाराज 1400 वर्ष आयुष्य जगले, चारी मुक्ती मिळाल्या का? रिद्धी सिद्धी मिळाल्या, आत्मज्ञान नाही, चारी मुक्ती नाही. मग त्यांना मिळू शकत होतं की नाही? 1400 वर्ष किती मोठे संत होते ते, त्यावेळेचे किती मोठे ज्ञानी हठयोगी होते. त्यांच्यासारखा महापुरुष त्यावेळेला भारतात नव्हता. आणि फार वर्षापूर्वीची गोष्ट नाही आहे, माऊलींच्याच काळातली, कलियुगातली, 1000 वर्षाच्या आतली ही गोष्ट आहे. आपण पुराणातल्या गोष्टी बऱ्याच वेळेला लोक म्हणतात अहो त्यावेळेला पुराणात झालेल्या आहेत, पण हे तर आत्ताच आहे ना. 1000 वर्षाचा कालावधी भारतासाठी फार मोठा नाही आहे. गुलामगिरीत आम्ही 1100 वर्ष काढलेत, तरी आमची मानसिक गुलामगिरी गेलेली नाही आहे. त्याच्यामुळे चांगदेवांचा जो काळ आहे तो अलीकडचा आहे आणि तरी सुद्धा त्यांना माऊलींना शरण जावं लागलेलं आहे. कारण ते द्वार संतांना शरण नव्हतेच गेले ना. ते आत्मज्ञान तो क्षण गुरुकृपेचा झालेला, गुरुकृपेचा क्षण म्हणजे एक देवाची द्वारी एक उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साथी येल्या, हा अपेक्षित आहे माऊलींना. मग चारे मुक्ती कुठल्या आहेत? तर पहिली आहे समीपता. समीपता म्हणजे काय? की भगवंताचा सहवास मिळणं, त्याच्या जवळ राहायला मिळणं. मग आता असं समीपताचं हे कोणाला प्राप्त झालेलं आहे? भगवंताची समीपता कुणाला जास्त मिळालेली आहे? आपण नेहमी बोलताना आपण भगवान कृष्ण परमात्मा बद्दलच बोलणार आहोत. सगळे कीर्तनकार, सगळे महाराज आपल्या भगवान परमात्म्याविषयीच बोलतात, म्हणजे भगवान कृष्णाबद्दलच बोलतात, पांडुरंगाबद्दलच बोलतात.
मग त्याचा सहवास सगळ्यात जास्त कोणाला मिळालेला आहे? बघा, द्वारकेचा राणा पांडवा घरी सगळ्यात जास्त सहवास भगवान कृष्णाचा मिळालेला आहे पांडवांना. ज्या माऊलीने देवकी मातेने जन्म दिला तिलाही भगवंताचा एवढा सहवास मिळालेला नाही. ज्या यशोदा मैयाने बालपण त्याचं सांभाळ केलेला आहे त्या यशोदा मैयाला सुद्धा तितका सहवास मिळालेला नाही. ज्या गोपिकांनी आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे, जिथं नारद भक्ती सूत्रामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख होतो कसं प्रेम असावं, तो गोपिका यथा नाम व्रज गोपिका, तसं एक सूत्र पूर्ण भक्तीचं लिहिलं. माधुरी भक्ती म्हटलेलं आहे गोपिकांच्या भक्तीला, आणि त्या गोपिकांना सुद्धा भगवंताचा तेवढा सहवास मिळालेला नाही. मग सगळ्यात जास्त सहवास कुणाला मिळाला तर पांडवांना मिळालाय. का? त्याचं शेवटच्या चरणामध्ये मी तुम्हाला दृष्टांत देईल. म्हणजे समीपता की भगवंताचा सहवास त्याच्या भक्तांना मिळतो. दुसरं आहे सलोकता, म्हणजे त्याच्या लोकांची प्राप्ती करून देणार. भगवंत कुठं आहे? वैकुंठात. मग वैकुंठाची प्राप्ती कुणाला झाली? बघा, आता आपल्याकडे एक पद्धत आहे, तुम्ही गेले म्हणजे बोर्ड पाहिले असतील कधी दशक्रियेचे वगैरे, तर त्या बोर्डवर लिहिलेलं असतं बरं का, फार मजेशीर असतं. तुम्ही म्हणाला ताई दशक्रियेत तुम्हाला कसली मज्जा वाटते ताई, काय माणूस आहात का तुम्ही? पण त्या बोर्डवर आहे ना लिहिलेलं असतं वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी. आणि जो मेलेला व्यक्ती असतो ना, 1 नंबरचा गुंड, 2 दारुड्या, जुगारी आणि काय काय नको तेवढे उद्योग करून झालेले असतात, आणि तो मेल्यानंतर मात्र लिहिलेलं असतं स्वर्गवासी. आता यांना स्वर्ग मिळणार का हो? बघा, त्यांना वैकुंठ मिळणार आहे का? एवढं सोपं आहे का वैकुंठ? अहो, नरकात जागा मिळाली तरी नशीब. विठ्ठल विठ्ठल मग स्वदेह स्वर्गात गेलेले आपले तुकोबाराय. आम्ही वैकुंठवासी आलयाची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे आम्ही वैकुंठवासी आलयाची कारणासी तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तुकाराम बिजेला वैकुंठ गमन होतं आणि तो सोहळा आजही साजरा केला जातो. पण बऱ्याच वेळेला काय म्हणतात लोक, आता हे कोण म्हणतं माहितीये का? स्वयंघोषित तथाकथित विद्वान. स्वतःला विद्वान म्हटलेलं आहे त्यांनी. काय आहे की विद्वानांची व्याख्या आता बदललेली आहे. पूर्वी कसं होतं की जी खरंच विद्वान मंडळी होती ती समाजासाठी काहीतरी चांगलं कार्य करत होती, समाजाला चांगली दिशा दाखवण्याचं काम करत होते. आत्ताचे जे विद्वान आहेत तथाकथित, ते समाजाला चुकीच्या दिशेने नेत आहेत, चुकीचं मार्गदर्शन करत आहेत, आणि ते मात्र स्वतःला विद्वान म्हणून घेत आहेत. मग हे म्हणतात की नाही, तुकोबाराय वैकुंठाला गेलेच नाही, पुढं काय काय बरळत असतात, अनंत वाचा बरळती बरळ त्यांचं चालू असतं. पण तुम्ही जात असाल तुकाराम बिजायला देहूला, मग त्याच वेळेला ते नांदुरकीचं झाड कसं काय हलतो? माऊलींचा कळस पालखीच्या वेळेस कसं काय हलतो? याच्यावर हे लोक काही बोलत नाही. त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नसतं, कारण त्यांचा अजेंडा वेगळा असतो. तुम्हाला सर्वसामान्य माणसांची दिशाभूल केली म्हणजे सर्वसामान्य माणूस धर्मांतराला सहज बळी पडतो. जुनी मंडळी नाही पडली तर तरुण पिढी निश्चित बळी पडते, आणि त्याच्यासाठी हिंदू धर्म
हिंदू संत आणि सगळ्या संस्कृतीच्या विरोधात त्यांचं बरळणं चालू असतं आणि तरुण पिढीचं वाचन अभ्यास कमी असल्यामुळं ते ह्यांच्या दिशाभूल सहज होतात आणि हे टार्गेट आहे त्यांचं की मग ही लोक काय होतात की धर्मांतर लव जिहाद या गोष्टीला तरुण पिढी बळी पडत चाललेले आहे. म्हणून लहानपणापासून अध्यात्माचे संस्कार मुलांवर होणं ते आमचे संत किती श्रेष्ठ आहे, आमचा परमात्मा किती श्रेष्ठ आहे, तो किती कैवारी आहे, आमची संस्कृती हिंदू संस्कृती आमचा धर्म किती श्रेष्ठ आहे हे मुलांना लहानपणापासून कळलं पाहिजे. आणि ते कार्य या ठिकाणी तरी मोठ्या प्रमाणात अगदी उत्कृष्टपणे चालू आहे. त्याचं मगाशी प्रत्यक्ष पाहिलेलं आणि मनापासून कौतुक करते तुमचं की तुम्ही खरंच पुढच्या पिढीला चांगले संस्कार देऊन घडवत आहात. विठाला सलोकता कुणाला मिळाली सलो तुकोबारायस देह वैकुंठाला गेले. मग तिसरं आहे सायुज्यता. सायुज्यता म्हणजे काय की जीवाला हरी दिसे जनेवनी आत्मतत्व. इथे आपल्याला नामदेवरायांचं उदाहरण देता येईल. भगवान पाहता नामदेवांशी रोज बोलत होता, पण ज्या वेळेला तो कुत्र्याच्या रूपाने आला, भाकरी घेऊन गेला, नामदेवरायांना कळालं का हो याच्यात पांडुरंग आहे? नाही कळालं. काठी मारले, पाय सुजला पांडुरंगाचा आणि त्यांना प्रश्न पडला की कसं काय, मी तर कुत्र्याला मारली होती काठी. तर म्हणे मीच होऊन आलो होतो, ते कुत्रा पांडुरंग सांगतायत. मग आता हे कसं काय? तर तू त्यासाठी विसोबारायांना शरण जा, म्हणजे सद्गुरूंना शरण. प्रत्यक्ष परमात्मा बोलत असताना सद्गुरूंना शरण जाण्याची गरज होती का? होती. पांडुरंग सुद्धा, परमेश्वर सुद्धा, भगवान परमात्मा सुद्धा आपल्याला 84 लक्ष योनीतून मुक्त नाही, कारण आत्ताच्या भाषेत ते कॉन्ट्रॅक्ट फक्त संतांना आहे, सद्गुरूंना आहे. ते कार्य फक्त संत करू शकतात. आता दादाने अभंग बोलला ना, आलो याचं कारण असे, आम्ही वैकुंठीचे रहिवासी. कशासाठी? जगाच्या उद्धारासाठी, सर्वसामान्य माणसांच्या उद्धारासाठी संत रूपाने भगवंत आपल्यामध्ये येत असतो. आणि मग जेव्हा विसोबरायांनी कृपा केली आणि मग दुसऱ्यांदा जेव्हा पांडुरंग येतात कुत्र्याच्या रूपाने आणि नामदेवराय तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे धावताय, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वे. जळी स्थळी काष्टी पाशाने सर्व ब्रह्मांडामध्ये जो भगवंत भरून उरलेला आहे त्याचं स्वरूप, त्याचं दर्शन, त्याची जाणीव, त्याचा अनुभव येणं म्हणजे सायुज्यता. आणि चौथं स्वरूपता. स्वरूपता चतुर्भुज नर करुणी ठेले. चतुर्भुज नर हे कधी होतं? तसं जर असं एक दृष्टांत द्यायचा म्हटला तर राजसूय यज्ञाच्या वेळेस द्रौपदी पंक्तीमध्ये वाढण्याची सेवा करत होते आणि तिच्या चोळीची गाठ सुटली आणि कौरवही होते त्यावेळेला यज्ञाच्या त्या पंक्तीमध्ये बसलेले आणि ती वाढत होती आणि वाढता वाढता त्यांच्या लक्षात आलं की द्रौपदीचा आता मग तिची फजिती झाली पाहिजे. दुष्टबुद्धीचं काम असते हे, फजिती पाहायची आहे. मग एकाने एक मागायचं का दुसऱ्याने लगेच तिकडं मागायचं, तिसऱ्याने का करायचं? तर तिला चोळीची गाठ बांधायला वेळ सुद्धा मिळायला नको. आणि म्हणून इतकं म्हणजे पापी मन. भगवंत नव्हता का? भगवंताच्या सहवासात राहून सुद्धा पाप करणारी मंडळी तेव्हाही होती, आताही आहेत. जेलमध्ये जाऊन बसतात मग घडा भरल्यावर. तसं विठाला विठाला. मग त्यावेळेला भगवंत काय करतात? लक्षात येतं भगवंताच्या की माझ्या कृष्णेची फजितीच पाहतायत. एका क्षणात तिला चतुर्भुज केलं. 2 हाताने तिने गाठ बांधली आणि 2 हाताने जेवण वाढण्याचं काम केलेलं आहे. आणि दुसरा अध्यात्मातून हा वरवरचा तसा भौतिक पद्धतीचा हा अनुभव झाला, पण अध्यात्मातून चतुर्भुज कधी होतो माणूस? आपण म्हणू 2चे 4 हात झाल्यावर लग्नाच्या वेळेस नाही का झाला चतुर्भुज. ते चतुर्भुज अपेक्षित नाहीये अध्यात्माला.
तर ते अध्यात्मातून त्याचा अर्थ असा आहे, भगवंताने भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की जेव्हा त्या योग्याला त्याची साधना पूर्ण झाल्यानंतर आत्मज्ञान प्राप्त होतो, त्यावेळेला अर्जुना मी माझं स्वरूप त्यांना देत असतो, किंबहुना तो मीच असतो. भगवान कसा आहे? चतुर्भुज. तो काय म्हणतो? माझं स्वरूप मी त्यांना देत असतो, म्हणजे माझ्यासारखं मी त्यांना करत असतो. म्हणजे तो योगी जेव्हा सिद्ध होतो तेव्हा परमात्मा स्वरूप होतो. आपण सगळ्या माऊली माऊली म्हणतो की नाही? हा, सगळ्यांच्या आयुष्यात संतांच्या हा क्षण आलेला. चतुर्भुज नरहुनी ठेलो विठाला विठाला. देवाची आहे द्वारे. आता तुम्हाला देवाचं द्वार कळालं, क्षण कळाला, चारी मुक्ती कळाल्या. मग हे सगळं मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? अभंगाचं दुसरं चरण. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण कर. आता व्याकरणातून 2 वेळा हरिमुखे हरिमुखे म्हटलं की दोष असं म्हणतात की 2 वेळा आल्यावर होतं. माऊलींना माहित नाही का दुरुक्तीचा दोष, पण इथे नाही, कारण इथं जाणीवपूर्वक त्याच्या मागे काही कारण आहे म्हणून माऊलीने उपदेश तसं 2 वेळाला म्हटलेलं आहे. एकदा जर हरी म्हटलं तर त्या क्षणाच्या अगोदरपासून सगळं तुमचं पाप नाहीसं होतं, आणि दुसऱ्यांदा हरी म्हणतो त्यावेळेला पुण्य साठायला सुरुवात होते, म्हणून 2 वेळा आहे. आता वारकरी संप्रदायाचा मंत्र कोणता आहे? रामकृष्ण हरी. वारकरी संप्रदायाला हा मंत्र कधी मिळाला सांगा? वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी हा मंत्र कधी आला? बाबाजी सगळे ओतूरच्या का? हा, काय आहे की आता आपण पंचपदी म्हणतो की नाही, बाबाजी सद्गुरु दास तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराज, त्यांची संजीवन समाधी ओतूरला आहे. आणि आपण सत्य गुरु राये कृपा मज केली, त्याच्यात म्हणतो रामकृष्ण मंत्र, बरोबर की नाही? म्हणजे तेव्हा वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी हा मंत्र आला, आणि तुकोबारायांनी तो उघड केलेला आहे, उघड मंत्र आहे तो. म्हणजे ओतूर ही त्या मंत्राची जन्मभूमी आहे. आणि हे आमच्या ओतूरकरांना कळायला, पंचक्रोशीला कळायला 375 वर्ष लागले.
आणि धन्यवाद देते छोट्या माऊलींना बरं का, त्यांनी याची जाणीव करून दिली की तुमचं ओतूर किती श्रेष्ठ आहे. लाख लाख धन्यवाद देते मी त्यांना तिथेही बोलले होते की माऊली तुम्ही फार मोठे उपकार केले या पंचक्रोशीवर, की याची जाणीव करून दिलेत तुम्ही. तर असा तो मंत्र आहे की वारकरी संप्रदायामध्ये तुकोबरायांच्या काळामध्ये जेव्हा तुकोबरायांना अनुग्रह मिळाला त्यावेळेला हा रामकृष्ण हरी मंत्र वारकरी संप्रदायात आलेला आहे. एक जनरल माहिती म्हणून सांगितलं बरं का. आता राम म्हणजे काय, राम म्हटलं की राम म्हणताना राम म्हणतो तेव्हा आपलं तोंड काय होतं, मोठं होतं की नाही. म म्हणताना मिटतं. मग जेव्हा राम म्हणतो तेव्हा आतले दुर्गुण बाहेर निघून जातात, विकार निघून जातात. पण ते परत येऊ नये म्हणून म येतो पुढे, मिटतं. की ते गेलेत बाहेर पण परत यायचे चान्सेस खूप असतात आणि ते येऊ नये म्हणून म राम, असा हा राम आहे. मग राम म्हणजे का घ्यायचं भगवंताचं नाम, नामाचं महत्व आहे. हरिपाठात सगळीकडे हरिनाम घ्या, हरिनाम घ्या, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, की नामस्मरणासारखं सोपं साधन नाही. आता काय काय खूप युट्यूबला व्रत वैकल्य आलेत बाबा, पशुपती व्रत असं काहीतरी नवीन मी पहिल्यांदा ऐकलं. आणि एक भगिनीने मला विचारलं तुम्हाला माहितीये का पशुपती व्रत वगैरे ते काय असतं, कसं करायचं असतं. म्हटलं नाही बाबा, असलं व्रत मी पहिल्यांदा ऐकते. नंतर युट्यूबला सर्च केलं तेव्हा कळालं. जे आहे ते करायचं नाही, नको ते शोधायला कशाला जायचं. आम्हाला सोपं साधन दिलेलं आहे, नाम घ्या. दळिता कांडिता तुझं गायीनं मी आनंद जनाबाई म्हणते. पण आपल्याला ते नको. काही तुम्हाला खर्च आहे का नाम घेताना, आहे का, नाही. पैसे द्यायचे नाही द्यायचे. तुम्ही एका असं काहीतरी कडक असं व्रत करायचंय असं काही आहे का, कुठलं बंधन आहे का नाम घ्यायला, अमुक इतक्या वाजता उठून घेतलंच पाहिजे. कधीही घ्या ना, खाता पिता उठता काळ बसता. वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष काही उधरती, दोन्ही पक्ष काही उधरती, दोन्ही पक्ष काही उधरती. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष काही उधरती, दोन्ही पक्ष काही नाम घ्यायला काळा वेळाचं काहीही बंधन नाही. आणि त्या नामाने दोन्ही पक्ष, आपले पूर्वजांचाही उद्धार होतो आणि आपलाही होतो. नामा तुकोबरायांच्या 7 पिढ्यांमध्ये नामस्मरण घडलेलं आहे. पांडुरंगाची भक्ती घडली म्हणून तुकोबरायांसारखं रत्न जन्माला आलेलं आहे. बरोबर की नाही. आपल्या किती पिढ्यांमध्ये काय माहिती. आम्हाला नाम घ्यायचं इतका कंटाळा आहे ना, म्हणजे तेच ना, अनंत वाचा बरोबर ते बरोबर नाम सोडून आम्ही बाकी सगळं करायला तयार असतो. कोणी सांगितलं ना, नवीन नवीन देवदेवता खूप यायला लागलेत बरं का. खूप काय काय येतं की हे व्रत करा, ते व्रत करा, अमुक ठिकाणी अमुक देवी प्रगट झाली, देव प्रगट झालाय, अमुक काय ते लाल शेंदूर पासून वगैरे ठेवलेलं असतं. चंडी भैरव शीतला देवी पथर पूजत वाकू पूजवादू तू तो राम समर जग लढवा दे कबीर. मग आणि मग ते आपल्याला करायचं असतं, ते पळायचं असतं. खर्च आहे, त्रास आहे, तिकडं आम्ही जातो. पण जे सगळ्यात सोपं साधन दिलेलं आहे नाम सांडी संकीर्तन, मांडी परती टाकी, सांडी मांडी परती टाकी, वासुदेव नाम घेती, वासुदेव नाम घेती, मोक्ष येईल सुखी, मोक्ष येईल सुखी. नाम करतात रे, नाम करतात रे, नाम करतात रे, नाम करतात रे. साडी मांडी फलकी टाकी, साडी मांडी फलकी टाकी, साडी मांडी फलकी टाकी, साडी मांडी फलकी टाकी.
नामस्मरण हे सगळ्यात सोपं साधन सांगितलं. त्या अभंगातून पण तेच सांगितलेलं आहे की नामस्मरण. आता वाल्या कोळी तुम्ही सांगा किती पाप केलं होतं. 7 राजन भरले कडे टाकून एवढे त्याने ब्राह्मण मारले होते. एवढे मारलेले, एवढं पाप कशाने गेलं. त्याला रामही म्हणता येत नव्हतं. तो मरा 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 से भी पाया राम राम राम. मरा मरा म्हणताने सुद्धा त्याने राम राम उलट केलं गेलं. त्याचं पाप झालं आणि वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. त्याच्या एवढं पाप आपण केलंय का. केलं असतं तर इथं असतोच का आपण. म्हणजे निश्चित आपण पुण्यवान आहे. भगवंताने आपल्याला जवळ घेतलेलं आहे आणि इतकं आपण जर भजन करतो आहोत, भगवंताचं नाम घेतोय, पाप शिल्लक राहीलच कसं. आता आपण इथं कशासाठी जमलोय. पुण्य वाढवण्यासाठी, शेवट गोड होण्यासाठी. बरोबर की नाही. पाप असतं तर आपण इथं नसतो. लक्षात ठेवा. त्याची कृपा झाली, त्याने जवळ केलंय आपल्याला. आपल्याला वाटतं आम्ही आलो नाही. झाडाचे पान हले ज्याचे सत्ते. जर त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही तर आम्ही इथं कीर्तनाला येऊन बसूच कसं, आम्ही टाळ घेऊच कसं, आम्ही कीर्तन करणारच कसं. माझ्या बुद्धीला प्रेरणा देणाराही तो भगवंतच आहे. त्याच्या भगवंताच्या प्रेरणेशिवाय मी एक अक्षरही बोलू शकत नाही. मग असं असताना मग ते भगवंताचं नाम का आपण घेत नाही बरं. का आपल्याला ते नामस्मरणाचा कंटाळा येतो. कितीतरी गोष्टी आपल्या दिवसाचा. मग भगवंत काय सांगतात अर्जुनाला. अर्जुना का अवधारी यया अष्टप्रहरा माझी मोठके निमिष भरू तू दे तू जाय. दिवसाचे 8 प्रहर सांगितले. 24 तासापैकी 3 तासाचा एक प्रहर, असे 8 प्रहर होतात. आणि ह्या अष्टप्रहरामधले तू निमिषभर म्हणजे डोळ्याची पापणी लावते त्यातला जो एक क्षण असतो तेवढाच वेळ दे. तेवढाच वेळ तू माझं नाम घे. पण इतकं पण घडतंय का. ते सुद्धा कठीण वाटतंय हो आपल्याला. देवाचं नामचिंत सोडून आम्ही सगळं गडबड करायला तयार आहे, उपास करायला तयार आहे, खर्च करायला तयार आहे, तीर्थयात्रेला जायला तयार आहे, सगळं करू. पण जर कोण म्हटलं ना तुम्ही इथे ना 10 मिनिट बसा आणि नामस्मरण करा, तेवढं सोडून बोलावं घराचे काम आहेत. हा मग तेव्हा आम्हाला सगळं आठवतं. एक आजी होत्या बरं का. त्यांचं सगळं त्या महाराजांकडं असं डिस्टर्ब करायच्या सारखं त्यांचं लक्ष. चल बिचल इकडं तिकडं बघ. मग त्यांनी त्या आजीला विचारलं नंतर, आजी तुमचा काय प्रॉब्लेम आहे. ते काय झालं. तुमचा मुलगा नाहीये का आलेला. आलाय की. सुनबाई ती काय टाळ घेऊन उभीच आहे. तुमच्यापैकी नाही बरं. आणि मग ते म्हणे मग काय राहिलं. दरवाजा लावलाय का. हो दरवाजा पण लावलाय. मग कुलूप लावलं नाही का. अहो कुलूप पण लावलंय. मग काय एवढं तडबड. तुमच्या चपला वगैरे चोरीला जायची भीती वाटते का. भारीतल्या चपला आणल्यात का. अहो नाही बाबा त्यात तुटकेच घेऊन आले. मला माहितीये इकडं आलं का चोरी होते म्हणून. अहो मग आजी तुम्ही इतका का डिस्टर्ब होताय. मला कीर्तनात माझं लक्ष लागत नाही. मला बोलता येईना झाले कारण पुढंच बसल्या होत्या आजी. काय झालं ना महाराज का ते कुलूप लागलंय का नाही ना ते ओढून पाहायचं फक्त राहिलंय. म्हणजे बसल्यात कीर्तनात लक्ष घरी. मग असं आपलं सगळं चाललेलं असतं. तुका म्हणे नाड पाप भागेही ताड, पाप भागेही ताड, पाप भागेही ताड. तुका म्हणे नाड पाप भागेही ताड, पाप भागेही ताड, पाप भागेही ताड. आता रामाच्या पुढचं अक्षर आहे कृष्ण. कृष्ण नामाचं महत्व किती आहे बघा. कृष्ण नाम जर एकदा घेतलं 10 अश्वमेघ यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. पण अश्वमेघ यज्ञाचं पुण्य संपलं की पुन्हा जन्म आहे, पुनरती जन्म. पण कृष्ण प्रणामोन पुनर्भव आहे. पण कृष्णाला एकदा प्रणाम केला, एकदा त्याचं नाम घेतलं तर पुन्हा जन्माचं राहतच नाही बाधा. पुन्हा जन्म मरण नाही. इतकं पण ते तितकं प्रेमाने आलं पाहिजे बरं का. असं आपण बऱ्याच वेळा म्हणतो पण बोलताना लक्ष दुसरीकडेच असतं. म्हणजे त्या कृष्ण नामाचं महिमा सांगताना तो श्लोक आहे की कृष्णाचं नाम
आता इंद्राचं तुम्हाला माहिती आहे 100 यज्ञ केले की त्याला इंद्रपद मिळतं. पण ते यज्ञाचं पुण्य संपलं म्हणजे परत येऊ लागते माघारा, पुन्हा जन्म घ्या, पुन्हा यज्ञ करा, मग इंद्र. म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रातून देव सुटले का? इंद्रही नाही सुटला. पुण्याचं गाठ संपलं चाललं. पण कृष्ण नामाचं मात्र तसं नाहीये. भगवंताच्या नामाचं नाही, हा नाम जप यज्ञ म्हणतो की नाही आपण, भगवंताच्या नामस्मरणाला काय म्हटलेलं आहे? नाम जप यज्ञ. ह्या यज्ञामध्ये आहुती आपल्या स्वची अहंकाराची द्यायची असते. नाहीतर तो जो यज्ञ असतो त्याच्यात किती द्यावं लागतं, तूप किती, काय किती, कुठून आणायचं? मुलांची फी भरायचं राहून जाते, घराचं भाडं राहतंय, लाईट बिल वाढलं तरी प्रॉब्लेम होतोय. आता कोरोनामध्ये बहुतेक लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहे, कष्ट करावं लागतंय. खरं महागाई वाढलेली आहे प्रचंड प्रमाणात. ते बरं लाडक्या बहिणीचे 1,500 घेतात, त्याने तर कुठं एखादा बिल होईल आमचं भरलं जाईल, त्यातही विरोधकांच्या पोटात दुखतंय. काय देता लाडक्या बहिणींना? बरोबर की नाही? अहो ते तरी कुठं खिशात न देतात, आपणच टॅक्स देतोय त्याच्यातूनच देतात, तरी प्रॉब्लेम. कशाला देता? मग हे जे असं आहे, मग त्याच्यातून आपण यज्ञ कधी करणार हो? आहे का? आणि यज्ञ करण्या इतके सामर्थ्यवान ऋषीमुनी आहेत का आता? तर यज्ञाचं फळ तुम्हाला मिळून देण्या इतकं. द्रौपदी यज्ञसेनी यज्ञातून प्रगट झाली. आता कुठला महात्मा यज्ञातून कोणाला प्रगट करेल? कावळा प्रगट नाही होणार. बरोबर की नाही? मग ते यज्ञ करून काय उपयोग होणार आहे का आपल्याला? तेवढं शक्य आहे का? आपल्यालाही शक्य नाही, आणि तेवढ्या शक्यतेचे सामर्थ्याचे ऋषीमुनी पण राहिलेले नाहीये. मग हा सोपा यज्ञ आहे, नाम घ्यायचं. नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली. नाम घेता घेता जर आपण पावलं टाकली, म्हणजे चालताना भगवंताचं नाम घेतलं तरी एकेका यज्ञाचं पुण्य लागतं. याच्यासाठी दृष्टांत येतो महाभारतातला. जेव्हा रासूय यज्ञ होतो आणि त्यावेळेला एक ऋषीमुनी बसलेले असतात नदी तीरावर, आणि ते येत नाहीत कारण 100 यज्ञाचं पुण्य त्यांना हवं असतं. तो द्यायला तयार होईल, त्याच्यात तो न्यायला आला पाहिजे, तर मी तिथे येईल यज्ञाच्या ठिकाणी, असं त्या ऋषीमुनीने निरोप दिलेला असतो. मग आता काय करायचं? एक यज्ञ करता करताच एवढं झालेलं असतं सगळं खर्च. 100 यज्ञाचं पुण्य कोण देणार? कोण करणार 100 यज्ञ? आणि ऋषीमुनी तर आले पाहिजेत यज्ञाला. मग द्रौपदी हुशार होती बरं का, खरी भक्त होते. ते पंच महापतिव्रतामध्ये तिला मोजलं जातं. आणि कृष्णाने स्वतःचं नाव तिला दिलेलं आहे. तिला कृष्णा म्हणून हाक मारायचा, द्रौपदी म्हणून नाही. म्हणजे इतकं तिचं प्रेम होतं कृष्णावर. भावा मानलेला भाऊ नाही का, पण प्रेम तेवढं होतं. आणि मग ती लोक लढवते. त्या ब्रह्माच्या संताकडे जाताना एक एक पावलाला नाम घेत जाते. आणि मग ते म्हणतात तू आलीस, पण तुला माहिती का मला 100 यज्ञाचं पुण्य पाहिजे. ते बोले एका ब्रह्मवेत्याकडे येताना एकेका पावलाला मी भगवंताचं नाम घेतलं, अशी 1000 पावलं झाले, तुम्हाला 100 का मी 1000 यज्ञाचं पुण्य तुम्हाला देते. महाराज चला तुम्ही तिथे. आणि महाराज आले ते ऋषी. म्हणजे इतकं महत्व आहे नाम घेता पावलं. पण आपल्याला दुर्वास ऋषींचं उदाहरण माहिती आहे. 60 सहस्र खंडान्न दुर्वास भोजन, बरोबर. आणि ते सगळं जेवल्यानंतर यमुनेला जात काय सांगायला सांगताय? जेवून मी उपाशी असेल तर यमुनेने वाट सोडावी. त्या गोपिका म्हणजे कृष्णश्रेयांना प्रश्न पडतो, गाडाभर अन्न खाल्लंय आणि हा कसा काय उपाशी? आता कसं बोलायचं? अरे रुक्मिणी म्हणते बोला, आता सांगितलंय मुनींनी, बोलते. जर आमचं एवढं अन्न खाऊ नये दुर्वास ऋषी जर उपाशी असतील तर माते तू आम्हाला रस्ता सोड. आणि यमुना माता रस्ता देते. का बरं घडलं असेल? हे नामाचा महिमा आहे. नाम घेताना
ब्रह्मार्पण ब्रह्म हविर्ब्रह्माग्नहूत ब्रह्मेव तेन दंतेव ब्रह्म कर्म समाधिना. नाम घेता ग्रासोगासी. मग प्रत्येक घास घेताना दुर्वास म्हणे ब्रह्मार्पण. आपल्याकडे आहे की नाही श्लोक, उदरभरण हि जाणीचे यज्ञ कर्म. मग ते जेवण घेताना भगवंताचं नाम घेत होतं, त्या जठराग्नीमध्ये ते स्वाहा होत होतं, यज्ञ आहे तो. आणि भगवंताच्या नाम म्हणजे भगवंताला अर्पण केल्यानंतर हे उपाशीच के, त्यांच्या स्वतःकडे काय राहिलंय. म्हणून दुर्वास मुनी उपवासी म्हटलेलं आहे. कारण प्रत्येक कर्म आपल्याला पण तेच सांगितलेलं आहे. आपल्याकडे तो अहंकार असतो की नाही, मी करतो माझ्याशिवाय होणार नाही, मी नसतो तर कसं झालं असतं, हे सगळं आपल्याकडे असतं. पण जेव्हा हे भगवंताचं आहे, भगवंताने बुद्धी दिली, भगवंताने करून घेतलं, हे सगळं ब्रह्मार्पण म्हणतो, तेव्हा पापही शिल्लक राहत नाही, पुण्यही शिल्लक राहत. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. नाम घेता विठोबाचे पर्वत जळतील पाप. म्हणजे भगवंताचं नाम घेतलं तर पर्वता एवढी पाप सुद्धा नाहीशी होतात. त्याच्यासाठी काय पाहिजे, नामस्मरणच घडलं पाहिजे. विद्यारण्याची गोष्ट तुम्हाला माहिती, आपल्याला असं वाटतं ना, आता आलो आम्ही, अरे काय देवाचं करावं ना, तेवढं तो देव पाठीच लागतो, कशाला करायचं एवढं. मला भरपूर माझ्या मैत्रिणी सांगायच्या बरं का, अजूनही फोनवर सांगतात, तू जास्त देवदेव करू नको बरं, आणि कुठं तुझं भलं झालंय, तू तर सारखे आजारीत आहे, तुला डायबिटीस झालं, शुगर वाढली, हे झालं, आम्ही बघ कसं ठणठणीत आहे. अगं माझ्या नशिबाने मला होतं डायबिटीस, पण त्याच्यातून मी उभी आहे की, ही त्याची कृपा आहे ना. पण आज आपल्याला काय वाटतं की आज आम्ही देवाचं एक दिवस भजन केलं का दुसऱ्या दिवशी चमत्कारच घडला पाहिजे, पण तसं होत नाही. विद्यारण्याचं उदाहरण लक्षात ठेवायचं. तो गायत्री मंत्राचा जप करत होता, 12 वर्ष गायत्री मातेचं स्मरण करत होता, जप करत होता, ध्यान करत होता, आणि 12 वर्षानंतर सुद्धा गायत्री माता आली नाही. म्हणून रागाने तो निघाला तिथून, आणि जसा तो निघाला त्यावेळेला गायत्री माता हाक मारते, विद्यारण्या थांब, जाऊ नकोस तू, मी आले. आता कशाला आले, 12 वर्ष हाक मारले, तुझ्यापर्यंत माझी हात पोहोचली नाहीस का, आता मी रागवले तुझ्यावर, आता मी चाललो. तर तेव्हा ती काय बोलली की विद्यारण्या, अरे तुझं जन्मजन्मीचं पाप जाण्यासाठी, पापाचे तुझे एवढे डोंगर पर्वत होते की ती ओलांडून यायला मला 12 वर्ष लागले रे. आणि आम्ही काय करतो, एक दिवस भजन केलं की दुसऱ्या दिवशी अनुभवाची अपेक्षा ठेवतो. आता इथे एक दादा आहे, त्यांनी अनुभव सांगितला, ते कीर्तनाला येताना त्यांचा कसा ऍक्सिडेंट झाला, कोण वेळेला मदतीला धावलो, आणि कसे ते दुसऱ्या दिवशी याच ठिकाणी कीर्तनाला आले. ही देवाची कृपा नाही का. काहीतरी पुण्य त्यांचं शिल्लक होतं म्हणून पांडुरंगाने त्यांना सेवेसाठी आणलं. मग आता असं आपण नामस्मरण मोजून करायचं का. एक महाराज मला कीर्तनकारच आहेत, मोठे आहेत, अगदी डॉक्टरेट मिळवलेले आहे, आणि ते मला बोलले की ताई मी रोज इतक्या माळा जप करतो, तुम्ही किती करता. म्हटलं मला मोजायची सवयच नाहीये, मोजून मी जप करत नाही. जन्मभरीच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम. मीराबाई, अरे जर संतांनी कधी मोजलंय नाम, आणि मग मोजून का करायचं, म्हणजे त्या आकड्यांमध्ये तुमचं राहिलं ना लक्ष, नामात कुठे. इतक्या माळा झाल्या, तितका जप झाला, मी एवढा जप केला, मी एवढा जप करतो. जो मी सुटण्यासाठी नाम दिलेला आहे तो मी असा बांधून ठेवल्यावर सुटणार कसा. त्या नामाचा काय उपयोग आहे हो. मी एवढे भजन करतो, मी कीर्तन करतो, मी नाम चिंतन करतो, मी ध्यान करतो, मी इतक्या वर्ष करतो, अरे ते सगळं मोजून संपवलंच की बाळा तू, काही उपयोग नाही, शिल्लकच राहत नाही.
आपण सगळे शेतकरी आहोत. आपण जर शेतात धान्य पिकलं, पेरल्यानंतर काय करतो? त्याच्यावर पाभार फिरवतो ना, रोटार फिरवतो ना, झाकून टाकतो. का टाकतो? उघडं केलं ठेवलं तर पक्षी खाऊन जाते. पण तेच झाकून टाकलं तर परमेश्वराची कृपा होईल, पाऊस होईल आणि ते भरभरून पीक येईल. तसं आपण केलेले चांगले कर्म, आपण केलेलं चांगलं नामस्मरण कधीही उघड करू नका. काही सांगायची गरज नाही, मी इतकं नामस्मरण करतो. तर भगवंत ऐकायला आहे ना. जेव्हा आपण नामस्मरणाला बसतो किंवा घेतो तो साक्षीच असतो आणि त्याची कृपा असते म्हणून आपल्याकडून नामस्मरण घडत असतं. त्याच्या कृपेशिवाय भगवंताचं नाम सुद्धा आपल्या मुखात येणार नाही आणि ही त्याची मोठी कृपा आहे. हे आपण लक्षात ठेवायचं असतं. म्हणजे आपण देवावर उपकार करत नाही, कारण आपल्या स्वतःसाठी आपण नाम घेतो, आपल्या उद्धारासाठी घेत असतो, देवासाठी नाही. देवाचं आपल्यापासून काही अडून नाही. आपण देवावर उपकार केल्यासारखंच वागतो. काय गरज आहे का देवाला? तो एका क्षणात सगळं प्रलयानं सगळं संपवतो आणि अलिप्त राहतो. त्याचं आपल्यापासून अडून नाही. आपल्याला सुखी व्हायचंय, जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटायचंय म्हणून आपण नामस्मरण करायचंय. विठ्ठला तिसरं आहे हरी. हरी याच्यातच आहे की किती गोड आणि पवित्र नाम आहे ते. आणि हा हरी मंत्र काय करतो? आपल्या सर्व दुःखाचं हरण करतो, आपल्या विकारांचं हरण करतो, आपल्या दुर्गुणांचं हरण करतो, आपल्या पापाचं हरण करतो आणि आपल्याला खऱ्या अर्थाने सुखी करतो. म्हणून वारकरी संप्रदायाला फार मोठे उपकार आहे बाबाजी चैतन्य महाराजांचे, की असं 3 याचं एकत्र नाम दिलेलं आहे आपल्याला. हा मंत्र पूर्ण दिलेला आहे, रामकृष्ण हरी. मग आता हे रामकृष्ण हरी, मग ज्ञानेश्वर माऊलींना काही लोकांनी विचारलं की माऊली, आता तुम्ही सांगितलं एवढं, 4 मुक्ती मिळतील किंवा नाम घ्या, ते नामही तुम्ही सांगितलं, पण आता तुम्ही संन्यासी आहात, मग आम्हाला पण संन्यास घ्यावं लागेल का? तेव्हा माऊली अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, असोनी संसारी जीवावे गुपरी, 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 असोनी संसारी असोनी संसारी हरि मुखे 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 असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. आता इथे काय सांगितलं माऊलींनी आपल्याला? संसारात असोनी संसारी. संन्यास घ्यायला सांगितलंय का? नाही. वनात जायला सांगितलंय का? तीर्थाटन करायला सांगितलं का? नाही. संसार प्रपंचात राहून परमार्थ करायचा. येतो घर
सुखे येतो घर. प्रपंचात राहूनही परमार्थ साधता येतो, त्याच्यासाठी संन्यास घेण्याची गरज नाही. तीर्थाटन वनांतरी जाऊन एकांतात कुठेतरी आश्रम बांधून राहण्याची गरज नाही. आणि त्याच्यासाठी झारीपट माऊलीने लिहिलाय की या प्रपंचातल्या माणसांसाठी, त्यांचा उद्धार होण्यासाठी त्यांचंच आपण अपत्य आहोत. चौथा अपत्य आपणच आहोत. आपण संसार सोडू शकत नाही, जबाबदारी सोडू शकत नाही. 2 दिवस कुठं जायचं, कीर्तनाला येऊन बसायचं म्हटलं तरी प्रपंचातलं सगळं नीटनेटकं करून यावं लागतं, पाहावं लागतं. पाणी कधी येणार आहे, जेवणाची तयारी करून ठेवा, डब्यांची, उद्याच्या सकाळच्या भाजीची तयारी करून ठेवा, किंवा कामाला जाणारे असतील त्यांना परत रजेचा कितीतरी हे ऍडजस्ट करून यावं लागतं. आणि हे करायचं, ही जबाबदारी माझ्या प्रपंचातल्या माणसांना आहे, याची जाणीव माऊलींना आहे. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं, असो नाही म्हणजे तुम्ही प्रपंच कराच, पण ते करता करता परमार्थ करा. प्रपंच सोडून परमार्थ नाही. जो प्रपंची दक्ष त्याचं परमार्थी लक्ष. कामामध्ये काम कामामध्ये काम, काही म्हणणार, काम करताना भगवंताचं नाम घ्यायचंय. सुंदर माझे जाते दादा. म्हणजे दळण दळताना सुद्धा जनाबाई भगवंताचं गाणं गात होते. जनाबाई इतकं काम आजच्या महिलेला नाहीये बरं का. खूप सोपं झालं विज्ञान पुढं गेल्यामुळे. कुकर आला, सगळं आलं की नाही, गॅस आला, भांडी घासायला मशीन आलं, बाया मिळतात, काम पैसा कमी पडेल असं नाही, बाहेर काम करू नये, पैसे 4 मिळवून सोय सगळी करता येते. म्हणून जनाबाई इतकं काम आपल्याला नाही, आणि सखूबाई इतका आपल्याला सासूरवास सुद्धा नाही. आणि म्हणून आपल्याला सगळं सोयीचं झालंय, फक्त तरीही आम्हाला वेळ नाही. हे रडगाणं काही आमचं संपत नाही. हा, पूर्वी औषधं, बाळगुटी वगैरे सगळं तयार करावं लागायचं, आता सगळं रेडीमेड मिळतं. सर्दी खोकल्याची औषधं काढे घरी बनवावे लागायचे, आता डॉक्टर गल्लोगल्ली आहेत, सगळं रेडीमेड मिळतंय की नाही. मग वेळ का नाही. याच्या मागचं खरं कारण काय आहे की आपल्याला आपल्या उद्धाराची खरी तळमळ नाहीये, आणि म्हणून आपल्याला वेळ मिळत नाही. जेव्हा कळेल ना, कधी कळतं तुम्हाला खरं सांगू का ताई, माता भगिनींना तुम्हाला मी सांगते, जेव्हा आयुष्याची सायंकाळ होते आणि कळतं अरे यातलं तर माझ्याबरोबर काही येणार नाही. ज्या मुलांसाठी मी इतकं केलं ते जवळून जातात, आई म्हणत नाही आहेत, काही ऐकत पण नाही. सुनांचं तर सोडूनच द्या, नातवंड सुद्धा पाहुण्यासारखीच वागतायत, आई वडील गेलेलेच असतात, आणि मग काहींचे जीवनाचे जोडीदार गेलेले असतात, आणि मग ते अशा एकट्या पडलेल्या असतात. आणि मग त्या वेळेला वाटतं अरे मी काय साधलं, मी माझं नाही काल
राजूंचा पिंगळा खरंच छान आहे बरं का. आम्ही आमच्या वाडीला ऐकला होता खोले महाराजांचा आणि त्यांना 2-2 वेळा म्हणायला लावलं, पण मला आहे ना त्यांच्यापेक्षा आज तुमचा जास्त आवडला. हा, कारण उत्स्फूर्तपणे आला ना, त्याच्यामुळे तो जास्त महत्वाचा आहे. तर मग असं आपल्याला आयुष्याची सायंकाळ होते आणि मग जाणीव व्हायला लागते. मी आतापर्यंत एवढं आयुष्य संसारासाठी घालवलं आणि यातलं तर काहीच बरोबर येणार नाहीये. आता काय करू? शरीरात ताकद राहिलेली नसते, तोंडात दाढ दात राहिलेले नसतात, राम राम म्हणताना तो लांब लांब झालेलं असतं. मग शरीरात ताकद नसते, ध्यान करवत नाही, नामस्मरण करवत नाही. आयुष्यभर ज्या संसाराची चिंता वाहिली तो संसार मेंदूमध्ये बसलेला असतो. देव धर्म सांगी विषयी विषयी आणि म्हणून ती पश्चाताप करण्याची वेळ आपल्यावर यायला नको. म्हणून काम करताना भगवंताचं नाम, खाता पिता उठता बसता जनाबाईच्या गोऱ्यांमधून आवाज येत होता, बरोबर. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्या भाकरींमधून का नाही येतो? ते गौऱ्या बोलत असतील. चोखामेळ्यांच्या हाडांमधून आवाज आला विठ्ठल विठ्ठल, आमच्या मुखातून येईना. बघा, म्हणजे कमलमुख राम भजन को दिया. पण आपल्याकडं होतंय का? नाही होत आहे. म्हणून जाणीवपूर्वक आधी घ्यायला लागा, मग हळूहळू ती सवय होत जाईल आणि भगवंत सतत तुमच्या बरोबर राहणार आहे. कारण जिथं नाम आहे, जिथं भक्ती आहे, जिथं भक्त आहे, तिथं देव आहे. कुठे जायची गरज नाही, तो येतो घरी. पांडुरंग कुणासाठी आला? पुंडलिकासाठी. तो कुठे गेला होता का? तो स्वतःहून आला. का? कारण त्यांनी घरातच बसून त्याला अडवलेलं आहे. मग आपल्यासाठी का नाही येणार? नाही, पंढरपूर सारखा आला, प्रत्यक्ष उभा राहिला. पण तो जाणीव मात्र नक्की करून देतो का मी तुझ्या बरोबर आहे, तू घाबरू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर, तुझ्या प्रत्येक संकटात, तुझ्या प्रत्येक क्षणाला मी तुझ्या बरोबर आहे. हा विश्वास तो आपल्याला देत असतो. पण तेवढ्या श्रद्धेने आपण त्याचं नाव घेतलं पाहिजे. संसार सोडण्याची गरज नाही. झोपताना काही लोक म्हणतात की आम्हाला अजिबात वेळच नसतो. ठीक आहे, दिवसभर नसू द्यात वेळ. तुम्ही खरं सांगा, मुंबईची मंडळी, उशीवर डोकं ठेवल्याबरोबर झोप लागते का? ज्याला लागत असेल त्याने वर हात करा, आम्ही लगेच बक्षीस देऊ. एकही हात वर होणार नाही, मला माहित आहे ना. नाही झोप लागत, नाही लागू त्यांना, चांगली गोष्ट, त्याचा उपयोग करता आला पाहिजे. मग त्यावेळेला नामस्मरण करा. कशी मिनिटात झोप लागते बघा. ज्यांना लो बीपी असेल त्यांनी जोरात नामस्मरण करायचं. बीपी लेवलला येतं की नाही अनुभव घेऊन बघा. ज्यांचं हाय बीपी असेल त्यांनी थोडं हळू नामस्मरण करा. सामान्य सगळे आजार बरे करण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे. कसे काय ते वाल्याकोळी एवढे 60 वर्ष बसून राहिला होता, आपल्याला 5 मिनिट बसवते का? नामाची ताकद होतो. तो तर पापी होता ना, पण गुरूंनी, नारद मुनींनी सांगितलेल्या नामावर पूर्ण विश्वास, गुरूंवर पूर्ण विश्वास. भगवंताचं नाम त्याने भले सरळ बोलता येत नाही, उलट उलट बोलतोय, तरी पण गुरूंची आज्ञा पालन करत आहे. आणि म्हणून 60 वर्षे एकाच जागी मांडी घालून. ध्रुव बाळ एवढंस 5 वर्षाचं बाळ, ते सुद्धा जर त्या पदाला पोहोचत असं नाढळ पदावरी तो ध्रुव बसला, मग आम्हाला का नाही तो मुक्त करणार आधी व्याधीतून? थोडंफार कर्माने, नशिबाने,
प्रदूषणाने असेलही आम्हाला विकार लागतीलही, पण जसं जसं नाम घेऊ तो रस आतमध्ये मुरत जाणार आहे आणि त्याचा प्रभाव ते दाखवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सतत नामस्मरण करायचं. झालं विठोबा रखुमा, हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय हरि 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 आपल्याला नरजन्माचं महत्व कळालं, नाम का घ्यायचं तेही कळालं, कुणी घ्यायचं तेही कळालं. मग आता याचा संबंध काय, कशासाठी आणि काय प्राप्त होणार आहे, का घ्यायचं भगवंताचं नाव. अभंगाचं चौथं. ज्ञानदेव म्हणे व्यासाची ज्ञानदेव म्हणे व्यासाची ज्ञानदेव म्हणे व्यासाची द्वारकेचा राणा पांडवा घरी पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी पांडवा घरी हरी म्हणा हरी म्हणा पुण्याची गणना गोदावरी द्वारकेचा राणा द्वारकेचा राणा पांडवा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे, द्वारकेचा राणा पांडवा. आता एकदा काय झाला, उद्धव तो माहितीये जशी भगवद्गीता कृष्णाने अर्जुनाला सांगितलं तशी उद्धवालाही सांगितलेली आहे आणि ती उद्धव गीता म्हणून प्रसिद्ध आहे. आणि तो उद्धव फार मोठा भक्त भगवंताचा आणि त्याच्या असं लक्षात यायचं तो निराकार भक्ती करायचा. कृष्ण परमात्मा प्रत्यक्ष समोर असून सुद्धा तो त्याचं ते अस्तित्व मानायचं नाही. तो काय म्हणायचं, हे परब्रह्म निर्गुण निराकार आहे, त्याला हात नाही, त्याला पाय नाही आहेत, काही नाही आहेत. म्हणजे त्याचा प्रत्यक्ष अवतार कार्य तो मान्य सुद्धा करायला तयार नसायचा. आणि मग त्याला मात्र कुठंतरी हेवा वाटायला लागला अर्जुनाचा. कारण दरवेळेस काय व्हायचं की भगवंत माझा अर्जुन, माझा अर्जुन, माझी कृष्णा, माझा नकुल, माझा भीम, माझा सहदेव, माझी कुंती आत्या. आणि मग मात्र एक दिवस न राहून उद्धवजी त्यांना बोलतात की देवा, अरे मी एवढं मला वेद माहिती, सगळं शास्त्र मला माहिती, मी इतका ज्ञानी, तुझी माझ्यावर एवढी कृपा की तू मला भगवद्गीता सांगितलेली असताना सुद्धा तू माझं नाव तुझ्या मुखात कधी येत नाही आणि सारखा अर्जुन अर्जुन का करत असतोस बाबा तू. म्हणजे जलसी, ज्ञानी झालं तरी बघा. हा आता आम्हा स्त्रियांना वरदान येते, त्याच्यात तर काय करायचं होते. आम्हाला जलसी, कोणाची साडी पाहिले, दागिने पाहिले, नकली पाहिले तरी पण होते, स्त्री स्वभाव आहे.
पण त्या उद्धव ज्ञानी असून त्याला सुद्धा झालं. पण आता कृष्ण तुम्ही पाहिलं असेल कधी सरळ उभा राहत नाही, दीड पायावर उभा असतो. तो उत्तर आहे सरळ द्यायला मोकळा आहे का? त्याची पद्धत कधीच तो सरळ उत्तर देत नाही. आणि मग तसंच केलं, उद्धवाला काय सरळ सांग देईल तुझ्या प्रश्नाचं उत्तर, कधीतरी वेळ येईल तेव्हा मिळेल तुझं उत्तर. आणि मग काय झालं, एक दिवशी भगवंत गेले होते पांडवांकडे, महालात बसले होते, चांगल्या गप्पा रंगल्या होत्या. गप्पा मारता मारता अर्जुनाने काय केलं, भगवंताच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेला. काय भाग्यवान आहे, भगवंताची मांडी मिळावी डोकं ठेवायला, इतकं भाग्य. आणि मग त्या वेळेला काय होतं की गप्पा सप्पा सगळे आटोपले, सगळे आपापल्या महालात गेले. भगवंत आणि अर्जुन तेवढा राहिला. तेवढ्यात उद्धवजी आले. उद्धव लागले मोठ्याने बोलायला भगवंताशी. मग ते बोलले थांब, आवाज करू नको, गप. हळूच खुणावलं आणि सांगितलं याला मांडी तू दे. आणि उद्धवाने भगवंताने मांडी काढून घेतली आणि उद्धवला सांगितलं मांडी घालून बसतो इथं, आणि अर्जुनाला मांडी दिले आणि भगवंत निघून गेले. भगवंताच्या सगळं लक्षात असतं, कोणाला कधी कसं उत्तर द्यायचं तो बरोबर देतो. मग आपल्या जीवनातल्या याचं तसं होतं बरं का. आपला कैवारी तोच आहे, तो बरोबर आपल्या विरोधकांना, आपल्या बद्दल वाईट बोलणार असं, वाईट कृत्य करणार असं, त्याच्या भक्तांची त्याला काळजी असते, तो त्यांना बरोबर उत्तर देतो. त्याप्रमाणे उद्धव तर त्याचा भक्तच होता, पण ज्ञानाचा अहंकार आहे ना, तो घालवायचाही होता. भगवान परमात्मा तिथून निघून गेले आणि थोड्या वेळाने आवाज यायला लागला, कृष्ण 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 कृष्ण. अरे कुठून आवाज येतोय, कोण इथं जप करताय? सगळीकडे नजर फिरवली, पडदे बिडदे कुठून, पडद्याच्या आडून कोण बोलत तर नाही ना. सगळीकडे लक्ष दिलं, कुठेच काय नाही, महालात फक्त अर्जुनाने तोच आहे. आणि मग हळूहळू त्यांनी आवाजाच्या दिशेने लक्ष द्यायला सुरुवात केली. अर्जुन तर घोरत आहे, तोंड म्हटलेलं आहे, त्याच्यात काही जप तर करत नाही. आणि मग लक्षात आलं की अर्जुनाच्या रोमातून कृष्ण आवाज. आणि त्या वेळेला उत्तर मिळालं उद्धवाला की का भगवंत सारखं कृष्ण याचं अर्जुनाचं नाव घेत असतो. म्हणजे माझ्यापेक्षा अर्जुनाची भक्ती श्रेष्ठ आहे, त्याचं नामचिंतन इतका मोठ्या प्रमाणात आहे. नामाच्या अधीन आहे ना भगवंत, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, बरोबर की नाही. नामाच्या अधीन भगवंत असल्यामुळे. आणि मग ते उत्तर जेव्हा उद्धवाला मिळालं, मग त्याच्या लक्षात आलं की आपली चूक झालेली आहे. ज्ञानी लोकांना जसं थोडं अहंकार असतो, मग त्याची चूक पण कळते. ज्याला चूक कळत नाही तो अज्ञानीच. हा, बऱ्याच लोकांना नाही कळत की आपलं नक्की काय चुकलंय, आपल्या वाट्याला हे का आलं. मी एवढं सगळं केलं तरी माझ्याच वाट्याला येते. अरे बाबा, कुठंतरी चुकलायस तू, म्हणून तुझ्या वाट्याला आहे. बरं ठीक आहे ना, भार घाल ना त्याच्यावर, त्याच्या चिंतनात राहा, म्हणजे तुझं दुःख दूर होईल. पण तेवढा श्रद्धाने विश्वास कुठे आहे. मग जर उद्धवालाही थोडासा संभ्रम निर्माण झालं होतं, त्याचंही उत्तर भगवंतानी अशा पद्धतीने दिलेलं आहे. म्हणजे हरिपाठामध्ये आपल्याला संपूर्णपणे हरिमुखे म्हणा, हरिमुखे प्रत्येक अभंग झाल्यानंतर ते द्रुपद दिलेलं आहे. कितीतरी वेळा हरी 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 म्हटलं जातं. नामस्मरण घडतं आपल्याकडून हरिपाठ म्हणताना. आणि जे काय नाचत होते तुम्ही इथे बाबा हरिपाठामध्ये, आणि ताई लोकांचा आवाज तर खरंच खूप छान आहे. मला काही ते वरदान नाही आहे. बऱ्याच वेळेला असं असतं, ज्याला गाता येतं त्याला बोलता येत नाही, ज्याला बोलता येतं त्याला गाता येत नाही, ज्याला गाता येतं आणि बोलता येतं त्याच्यावर सरस्वती प्रसन्न असते. असे दुर्मिळ महात्मे असतात. पण त्या सगळ्यांना दंडवत. काय मी सारखं घड्याळ पाहते, कारण वेळ झाली, तुमच्या पोटात कावळे झाले असते. बघा, मला जसं जमलं, माझ्या गुरूंनी जशी प्रेरणा दिली, भगवंताने दिली, ज्ञानोबराय तुकोबरायांनी दिली, तुम्ही सगळं श्रोती मंडळी, हे जे कीर्तनकार गायक टाळकरी सगळे बसलेले अतिरथी महारथी आहे, तुमच्या हृदयाकडून ज्या मला प्रेरणा आल्या त्याप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. जे चांगलं असेल ते तुमच्याकडे राहू द्या, चुकलं असेल ते डिलीट मारा. डिजिटल इंडिया आहे, माझ्याकडे पाठवू नका, माझी पण मेमरी फुल होईल चुकीच्याच गोष्टींनी, ते डिलीटच मारा. आणि सगळ्या मंडळाचं मी आभार मानते.
आणि आमच्या ज्ञानोदादाचं पण आभार मानते की त्याच्या माध्यमातून खरं मला खूप चांगली माणसं इथं मिळाली, दादा लोकांची ओळख झाली, महाराजांची ओळख झाली आणि खूप मला बरं वाटलं इथं की एवढं छान सत्संग चालतो आणि त्याच्यातून महिला कीर्तनकार म्हटलं मला थोडा अजून जास्तीच आनंद झाला. त्याबद्दल मंडळाचं पुन्हा कौतुक. आणि जर कोणाचा उल्लेख करायचा राहिला असेल, कोणाचा नकळत जर तरी माफ करा, कारण नवीन आहे मी इथं, सगळ्यांची अजून तितकं काही ओळख नाहीये, पण मी सगळ्यांचे आभार मानते आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर निवृत्तीराया 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 माझा निवृत्तीराया निवृत्तीराया माझा निवृत्तीराया सुखान मुक्ताबाई ज्ञान सखया सुखान मुक्ताबाई ज्ञान सखया